बरं परेशा, निघतो आम्ही, खूप उशीर झालाय. बरं झालं तुम्ही आलात ते बरं वाटलं. छान गप्पा झाल्या. हो. आता थोडा वेळ अधिक थांबला असता तर आणखीन गप्पा झाल्या असत्या. नाही, पुन्हा कधीतरी नक्की येऊ. पण फोन करून यायची गरज नाही, हक्कानं कधीही यायचं. आणि फक्त अण्णांना नाही, मलाही भेटायला यायचं. आता काय, मी तुमचा मित्र आहे. हो हो, नक्की नक्की. हो सदा, अगदी मला भावासारखे आहेत केतकर. हं? भाऊ. हो, भाऊच. तेव्हा अगदी बिना संकोच ये. हा. तुम्ही भाडे करून दे नाही, माझेही नातेवाईकात. त्यामुळे अगदी हक्काने यायचं. काय? हो हो, नक्की नक्की. बरं आहे, येऊ. हो, या या चल सुहास. या. खूप बरं वाटलं. खूप आनंद झाला सदाला भेटून. आणि हे सगळं तुमच्यामुळे झालं केतकर. थँक यू काका, थँक यू सो मच. खूप चुकीचं वागलं तुमच्याशी. आम्ही सगळं लपवून ठेवलं तुमच्यापासून. पण काका, तुम्ही खूप करताय आमच्यासाठी. अण्णांसाठीही खूप काही करताय. त्यांना काय हवं नको ते सगळं बघताय. अगदी त्यांना सदा काकांशी बोलावं असं वाटलं तर तुम्ही त्यांनाही इथे बोलवून घेतलं. काका, आज तुमच्यामुळे खूप दिवसांनी मी अण्णांना मनापासून हसताना बघितलं. अगदी अण्णा चाळीत सगळ्यांमध्ये मिसळून गप्पा मारायचा ना, त्याची आठवण झाली. थँक्यू सो मच काका. काका, तुम्ही जागेपणी मला पाय धरू देणार नाही, निदान आता तरी. कोण कोण आहे? माझा पाय. काय झालं? तू काय करतोस इथं? मी उगाच काहीतरी कारण देऊ नकोस. मला माहिती आहे तू माझा गळा आवळायला आलायस. अहो, काहीतरी काय? काहीतरीच काय? मी वाचलंय ना, भाडे करून घर मालकाचा गळा दाबून खून केला म्हणून. उगीच काहीतरी बरळू नका. जय, काय झालं रे? आता विचारल्यावर काही खरं कारण सांगणार आहे का तू?
ते मी पाणी प्यायला आलो होतो. इथं नाही, किचन मध्येच आलो होतो, पण तुमच्या रूमचा दरवाजा उघडा दिसला आणि खिडकीचा आवाज झाला म्हणून बघायला आलो. अरे खिडकी काय माझ्या पायाजवळ आहे काय? नाही, ते पाय कापणार होतस? नाही, मी पांघरून पायावर नीट करत होतो. हे आपलं उगाच काही कारण. अहो तुम्ही जरा शांत राहा. एकतर तो तुमची काळजी करतोय आणि तुम्ही त्याचा संशय घेताय. झोपा आता. जय, जा बाळा, झोप तू. मला माहित आहे तू का आला होतास. अण्णांना आनंदात पाहून तुझ्या डोळ्यातलं पाणी लपलं नाही. पण मला माहित नाही तुमच्याकडून अनाहूतपणे या मनाला झालेली जखम अजून का भरत नाहीये. हा ठेव डबा. थँक्यू. अरे आदिती, अगं माझी हीच शोधत होतास ना? हो, थँक्यू. थँक्यू. जय, सकाळी किती हाका मारत होते तुला. तू अर्धा तास उशिरा उठलायस आज. 5 मिनिटं म्हणून. हो, कळलं, सॉरी. बरं आता झालं असेल तर पटकन चल, काका वैतागलेत. का? काय झालं? त्या भाडे करून काय वेळेवर नाश्ता करायला जमत नाही काय? उशीर होतो तर लवकर उठायचं. बायको डबा भरते आणि हा डायरेक्ट उठ झोपलेला असतो. अहो काम असेल रात्री. अरे मग लवकर उठायचं ना. काय फ्रेश वाटत त्यामुळे काय ना. हो बरोबर आहे. बघितलं मग त्यांना म्हणावं या घरातलं प्रत्येक काम घड्याळ्याच्या काट्यावर झालं पाहिजे. मला या घरात उशीर चालणार नाही. कळलं? आता चल लवकर. आणि आजपासून आपण वेळेवर नाश्ता करायचा आणि लवकर ऑफिसला जायचं. अगं पण मी हे असं केल्याने काका काय चिडवण्याचं थांबणार नाहीये. ते वेगळं काहीतरी कारण शोधून काढतील मला चिडवण्यासाठी. आणि मी शांत बसून राहायचं. त्यांना नाही ही आवडते माझी अवस्था शांत बसून राहण्याची. पण तेव्हा तू किती भोळा वाटतोस. तेव्हा म्हणजे मी भोळा आहेच. बापरे, माणसाला ना स्वतःबद्दल इतके गैरसमज असू नये. गैरसमज काय यात? तुला जाम काकांचा पुळका ना. काल मी त्यांच्या रूम मध्ये गेलो होतो तर मला म्हटले गळा आवळायला आलायस, पाय कापायला आलायस म्हणाले. अरे काका गंमत करतात रे. आणि आता हळूहळू ना अण्णांना सुद्धा त्यांचा स्वभाव कळायला लागलाय. बघितलं ना काकांबरोबर किती एन्जॉय करतात. ओरडतात पण आपली काळजी आहे म्हणून. अरे किती उशीर. ते बघ काळजी वाढलीये बघ. पाहिलं काढ ना. घसा फोडून काय उपयोग नाही. कानात कापूस घालून वावरतात आमचे भाडे करू. तुझ्या लाडाने बिघडलेत ते. माझ्यावर ओरडून काय होणार आहे. तुम्हीच सांगा त्यांना जे काय सांगायचं ते. मी बोलत नाही त्यांच्याशी. बोलवायचं असेल तर तू हाक मार, बघूया तुझ्या हाकेला येतात काय. बरोबर. हा. जय, आदिती. जय चल आता.
काय झालं? काही नाही. जय अदिती, चला नाश्ता करून घ्या. काय रे, घाईत आहात का दोघे? काम वाटलंय रे? काय विचारतोय मी? हो अण्णा. अरे हो काय? नाही ते हल्ली जरा वर्कलोड वाढलाय. ते आमच्या ऑफिसमध्ये नवीन टूर्सचं पण प्लॅनिंग चालू असतं ना, मग खूप मेहनत घेतात सगळे, म्हणून कधी कधी उशीर होतो. आणि सगळे एकत्र मिळून काम करतात त्यामुळे तेवढा लोड येत नाही. हा, अगदी कधीतरी अचानक काही आलं तर मग सगळ्यांना जरा जास्त मेहनत घ्यावी लागते आणि मग घाई करावी लागते. कधी ऑफिसमध्ये लेट होतो. बस बस अण्णा, खाताना बोलायचं नसतं. नाश्ता छान झाला ना? अहो हे काय विचारायचं, छानच झालाय नाश्ता. नाही, तशी चव आहे तिच्या हाताला. अण्णा, आज दिवसभराचा प्लॅन केलाय मी. मस्तपैकी मित्रमंडळी भेटणार आहेत. जाऊ जरा गप्पा मारू, मजा करू. अरे देवा, अहो खाताना बोलायचं नसतं. तू आता माझं मलाच ऐकू नकोस. अदिती, तुला श्रावणात पूजा घालायची होती ना? हो, म्हणजे मनात होतं माझ्या. अगं मग आता श्रावण सरायला आला, आता लवकर पूजा घालूया ना मनात आहे तर. हे दीनानाथ केतकरांचं घर असलं तरी माझं सुद्धा आहे बर का. आणि सगळ्याच गोष्टींचे नसले तरी काही निर्णय मला नक्कीच घेता येतात. उद्याच चांगला दिवस आहे. उद्या जमेल का तुम्हाला? जमेल, म्हणजे जमवू आम्ही. माझ्या सुद्धा मनात होतं. तिथे विरारला असताना पूजा वगैरे काही झाली नाही ना. आणि दुसरं असं की आता हे ऑपरेशन झाल्यानंतर मला दुसरा जन्म मिळालाय देवाच्या कृपेने. तेव्हा देवाचे आभारही मानायला नकोत का? तुम्हाला कसं काय वाटतं केतकर? घरची मालकीण ती आहे, मी काय बोलणार. अण्णा, तुम्हाला वाटतंय ना? बस चला नक्की करू. हो, तुमच्या त्या मैत्रिणीला आणि गट्टू सरांना सुद्धा बोलवूया पूजेला. नको. अहो म्हणजे अण्णा, आपण पूजा घरच्या घरीच करूया ना. हा, करेक्ट यायचं. कसं अण्णा, काय त्यांना कामही असतील. आपण आपली पूजा घरच्या घरीच करून टाकू.
बरं. अरे उद्या तुम्हाला जमणार आहे ना पण? हो हो अण्णा. चला मग ठरलं तर. केतकर, काल रात्री मी तुमचा आवाज ऐकला. काय झालं होतं? काय ऐकलं काय तुम्ही? नाही, मी त्या गोळ्या घेतल्या होत्या त्यामुळे थोडीशी ग्लानी आली होती. त्यामुळे नीटचं काही ऐकू आलं नाही, पण काहीतरी ओरडा वगैरे चाललेला ऐकलं. हा ते आपलं मी अहो अण्णा, काय सांगू तुम्हाला. काही नको. अहो आता अण्णांना सांगायला काय. अण्णा हो, यांना ना झोपेत ओरडायची सवय आहे. हो हो. हो हो हो. काय योगायोग आहे बघा. आमचा जय सुद्धा की नाही लहानपणी झोपेत असाच ओरडायचा. व्हायचं काय, दिवसभर बाहेर खेळायचा आणि मग रात्री झोपेत ओरडायचा. आठवतं का रे तुला जय? एकदा फटके सुद्धा दिले होते मी त्याबद्दल. नाही, काही हरकत नाही, असं होतं कधी कधी. जय अदिती, चला तुम्हाला उशीर होतोय ना. हो. डबा घेतलात का? हो. अण्णा मी येतो. आणि औषधं वेळेवर घ्या. काळजीपोटी सांगितलं जातंय की आमच्यावर विश्वास नाही म्हणून? काळजीपोटीच बोलते ती. जय अदिती, तुम्ही निघा बरं, नाहीतर हे उगीच काहीतरी विषय वाढवतील. आणि हो, उद्याचं पूजेचं लक्षात आहे ना? हो काकू. हा. येतो. या. खूप दिवसांनी आपल्या घरी असं काहीतरी होतंय ना जय. उद्याचा दिवस कधी एकदा येतोय ना असं झालंय. अण्णांनाही बरं वाटत. खरं तर पूजेचं माझ्या मनात खूप दिवसांपासून होतं, पण बोलले नाही मी. म्हणजे आपली इतर सगळी कामं आणि त्यात धावपळ सुद्धा मनातलं मनातच राहिलं. पण काका काकूंनी स्वतःहून विषय काढलाय, किती बरं झालं ना. आपल्या दोघांना किती चांगलं ओळखतात ते. किती छान ट्युनिंग आहे आपलं. ज्या गोष्टी आपण त्यांना सांगू शकत नाही, त्यांच्याशी बोलू शकत नाही, त्या सगळ्या त्यांना कळतात. खरं तर ही पूजा मला अण्णांसाठीच घालायची होती, आणि आता काका काकूंमुळे ते शक्यही होणार आहे. हो, पण आदिती, पूजेची सगळी तयारी आपण करायची. हो, नाहीतर काका काकू ते काम सुद्धा स्वतःकडे घेते. हो, तर त्यांनी एवढं केलंय ना आपल्यासाठी, मग आपण काहीतरी करायला हवं की नको? बरोबर आहे तुझं. काकूंवर सगळं काम पडायला नको. तर त्यासाठी आपल्या दोघांना सुट्टी टाकावी लागणार. आणि आता सुट्टी म्हणजे पगार कापला जाणार. नाही, पण आपल्या दोघांना एकत्र सुट्टी टाकण्याची काय गरज आहे? अगं मग म्हणजे
आपण दोघांनीही एकत्र सुट्टी टाकली ना तर कोणाला तरी संशय येईल. पण मग कसं करायचं? मी सुट्टी घेते, तू हाफ डे घे. हा म्हणजे माझा 1 दिवसाचा पगार जरी कापला गेला तरी काहीच हरकत नाही, पण ही पूजा होणं जास्त महत्वाचं आहे. मी एक काम करते, आज आपण ऑफिसला पोहोचल्यावर मी आऊंशी आणि सरांशी बोलून घेते आणि उद्याची सुट्टी सँक्शन करून घेते. आणि काय सांगणार आहेस आऊंना? खरं ते सांगणार. जे आपल्या घरी पूजा आहे आणि ह्यासाठी मला खोटं बोलून सुट्टी नको. पण आदिती, घरी पूजा आहे असं सांगितल्यावर आऊ पण आल्या पूजेला, मग त्यांना सांगेन ना, ही पूजा अगदी साधी घरच्या घरी करणार आहोत आणि ऑफिस मधले सुद्धा कोणाला मी काही सांगितलेलं नाही. मला असं वाटतं आऊ समजून घेतील. हाफ डेचं पटलं मला. तसं असेल तर काही हरकत नाही. उद्या सकाळीच दादर फुल मार्केटला जातो, फुलं आणि पूजेचं सगळं सामान घेऊन येतो. आता मनात आलं ना, सगळ्यांनी ठरवलं ना, मग जास्त विचार करायचा नाही. काय होईल ते होईल, पण आपण ही पूजा करायचीच.